नमस्कार. मी आपला रमेश सारथी. गोरा राजाजी ग्रँडपास फंडामेंटल इंग्लिश ग्रामर या क्लासमध्ये आपलं स्वागत आहे. डिअर स्टुडंट्स, यू आर वेलकम टू गोरा राजाजी ग्रँडपास फंडामेंटल इंग्लिश ग्रामर. In previous classes, we studied parts of speech. In parts of speech, we have discussed four topics, that is noun, pronoun, adjective and verb. So now let's see the fifth one, that is adverb. Adverb is known as क्रिया विशेषण in मराठी. मराठीमध्ये मित्रो adverb ला क्रिया विशेषण असे म्हणतात. आपल्याला नाउन माहिती आहे, प्रोनाउन माहिती आहे, adjective माहिती आहे आणि वर्ब माहिती आहे. म्हणजे हे चार घटक आपल्याला माहिती आहेत आणि आता पाचवा आहे adverb. मग adverb काय असते बघूया. लेट्स सी द adverb. An adverb is a word that describes a verb, an adjective and the adverb itself. What it says, काय म्हणतात इथं? An adverb is a word that describes a verb, an adjective and adverb itself and the adverb itself. म्हणजे काय म्हणतात मराठीमध्ये, क्रिया विशेषण म्हणजे क्रियाबद्दल जास्त माहिती देते, क्रियाचं वर्णन करते, विशेषणाचं वर्णन करते आणि स्वतः म्हणजे क्रिया विशेषणाचं वर्णन करते. सी काय म्हणतं मराठीमध्ये बघूया. क्रियापद, विशेषण आणि क्रिया विशेषणाबद्दल जास्त माहिती देणाऱ्या शब्दाला क्रिया विशेषण असे म्हणतात. प्लीज राईट डाऊन, लिहून घ्या मित्र. प्लीज, म्हणजे लिहिलं कसं होतं, लिहिलं म्हणजे हे आपण विसरत नाहीये. प्लीज राईट डाऊन. म्हणजे क्रिया विशेषण क्रियाचं वर्णन करतोय, विशेषणाचं वर्णन करतोय आणि तसेच क्रिया विशेषणाचं देखील वर्णन करतोय. दॅट इज कॉल्ड क्रिया विशेषण. लेट्स सी एक्झाम्पल्स. आता उदाहरण बघूया, अजूनही स्पष्ट होते. इट विल बी मोर क्लिअर व्हेन वी सी द एक्झाम्पल्स. सी द एक्झाम्पल्स. 4-5 एक्झाम्पल्स इथे दिलेले आहे मी. बघूया मग काय म्हणतात. पद्मा रीड्स दिस इज अ सेंटेन्स. हे वाक्य आहे, फक्त 2 शब्द आहेत. एक आहे नाउन, याला सब्जेक्ट म्हणतोय. रीड्स म्हणजे वर्ब. हे दोन्ही आपल्याला माहिती आहेत. हे पद्मा म्हणजे आपण नाउन शिकलेले आहोत आणि वर्ब देखील शिकलेले आहोत. नाउन म्हणजे नाम, वर्ब म्हणजे क्रियापद. इथं 2 शब्द आहेत, नाउन अँड वर्ब. पद्मा रीड्स, पद्मा वाचते. काय येतं वाक्य, काय लिहिलं? पद्मा वाचते हा वाक्य लिहिलं. परंतु मित्र इथे लक्षात घ्या, या वाक्यामध्ये, पद्मा रीड्स वाक्यामध्ये क्रिया विशेषण नाही. लक्ष द्या, ह्या वाक्यात पद्मा रीड्स या वाक्यात काय नाहीये. आपण शिकतोय क्रिया विशेषण, परंतु या वाक्यामध्ये क्रिया विशेषण नाही. देर इज नो adverb in the given sentence. Then let's see the second example. पद्मा रीड्स स्लोली. इथं आलंय पद्मा रीड्स स्लोली. म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी वरचा एक्झाम्पल दिलो मी. खरं पाहता वरच्या एक्झाम्पलची इथं आवश्यकता नाहीये, गरज नाहीये. बट तुम्हाला स्पष्ट होण्यासाठी, स्पष्ट समजण्यासाठी हा वरचा एक्झाम्पल इथं मी दिलेला आहे. पद्मा रीड्स जस्ट फॉर युअर क्लॅरिफिकेशन, फॉर युअर क्लॅरिटी. तुम्हाला स्पष्ट काय समजतोय, माझा उद्देश तेच आहे. म्हणजे तुम्हाला शिकवणे म्हणजे नुसतं शिकवणे नाहीये, तुमचं कॉन्सेप्ट क्लिअर करणे, तुम्हाला मुळापासून कसं समजतोय हा माझा उद्देश आहे. सो हा वाक्य लिहिण्याचा उद्देश तेच आहे, म्हणजे adverb कसे काम करतोय. पद्मा रीड्स, ओके, नो प्रॉब्लेम नाहीये. परंतु इथं पद्मा रीड्स स्लोली. स्लोली म्हणजे काय बेटा? येस, करेक्ट. म्हणजे स्लोली म्हणजे हळू. आता हे जे हळू जे क्रिया विशेषण आहे, हे हळू ना, हे क्रिया विशेषण हा रीड्स क्रियापदाला वर्णन करतोय. हा स्लोली हा क्रिया विशेषण, रीड्स जे क्रियापद आहे म्हणजे वाचते. कसे वाचते?
हळू वाचते. म्हणजे वाचते खरं आहे, परंतु कसे वाचते? हळू. पद्मा रीड्स स्लोली. सो इथं स्लोली ॲडव्हर्ब आहे. स्लोली काय इथं? ॲडव्हर्ब. म्हणजे स्लोली म्हणजे हळू. पद्मा हळू वाचते. हा वाचन जे आहे, वाचन म्हणजे वाचनाचं जे ऍक्शन आहे, जे क्रिया आहे, त्याचं वर्णन करतोय. म्हणजे हळू वाचतो, वेगाने वाचत नाही, स्पीड वाचत नाही. कसं वाचतं? हळू. सो पद्मा रीड स्लोली. स्लोली इज अ ॲडव्हर्ब. लिहून घ्या बेटा. स्लोली ॲडव्हर्ब आहे. पद्मा रीड स्लोली. पद्मा हळू वाचते. हळू वाचते, हळू जे म्हणतोय ते आहे ॲडव्हर्ब. आणि तिसरं एक्झाम्पल बघूया. इथं तेच वाक्य आहे. 1, 2, 3 वाक्य तेच आहे. द सेम सेंटेन्स आय हॅव गिवन फॉर युअर क्लॅरिटी. पद्मा रीड्स व्हेरी स्लोली. पद्मा रीड्स व्हेरी स्लोली. अगोदरच्या वाक्यामध्ये स्लोली हा ॲडव्हर्ब होता आणि स्लोली पुन्हा इथं आहे. स्लोली पुन्हा इथं आहे. पद्मा रीड्स व्हेरी स्लोली म्हणजे इथं स्लोली तर ॲडव्हर्ब आहे, आपल्याला माहितच आहे, आणि व्हेरी देखील ॲडव्हर्ब आहे. व्हेरी देखील काय इथं? ॲडव्हर्ब आहेत. 2 ॲडव्हर्ब आहेत. म्हणजे हा व्हेरी जे ॲडव्हर्ब आहे, हे व्हेरी ॲडव्हर्ब हा स्लोली ॲडव्हर्बचं वर्णन करतोय. हळू वाचतो इथं पाहिलं आपण, परंतु इथं काय म्हणतं? खूप हळू वाचतंय. व्हेरी स्लोली. म्हणजे हा रीड्सला तर आहेच, परंतु इथं स्लोलीला पण वर्णन करते. व्हेरी स्लोली, खूप हळू. हळू वाचते म्हणजे खूप हळू वाचते. पद्मा रीड्स व्हेरी स्लोली. सो इथं 2 ॲडव्हर्ब्स आहेत, 2 क्रियाविशेषण आहेत, स्लोली आणि व्हेरी. आणि हे जे व्हेरी आहे, हा व्हेरी हा क्रियाविशेषण हा स्लोली हा क्रियाविशेषणाला वर्णन करतो, डिस्क्राईब करतो. स्लोली बद्दल जास्त म्हणजे हा स्लोली बद्दल जास्त म्हणजे कसे? खूप हळू वाचतोय. सो म्हणजे या सेंटेन्स मध्ये आपण क्रियापद क्रियाविशेषण क्रियापदाचं वर्णन करतोय सेकंड मध्ये, आणि तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये क्रियाविशेषण इथं क्रियाविशेषणाला वर्णन केलेलं, डिस्क्राईब केलेलं आहे. हे 2 एक्झाम्पल पाहिलं. आणि चौथा बघा बेटा. इथं ज्या सेंटेन्स मध्ये ॲडव्हर्ब नाहीये त्या सेंटेन्सला इथं मी स्टार दिलेला आहे. स्टार. प्लीज नोटीस. स्टार का दिलेला आहे? स्टार देण्याचा उद्देश काही नाहीये, म्हणजे त्या सेंटेन्स मध्ये ॲडव्हर्ब नाही. कमला इज अ ब्युटिफुल गर्ल. कमला इज अ ब्युटिफुल गर्ल. या सेंटेन्स मध्ये देखील हा आपल्याला माहिती आहे कमला नाउन आहे, इज वर्ब आहे, आपण शिकलेले आहे. हा ए आर्टिकल पुढच्या वर्गात आपण शिकूया. ब्युटिफुल हे ॲडजेक्टिव्ह आहे, आपल्याला माहिती आहे, विशेषण. आणि गर्ल हा देखील नाउन मध्ये येतोय. म्हणजे इथं क्रियाविशेषण नाहीये. देर इज नो ॲडव्हर्ब इन द गिवन सेंटेन्स. स्टार आहे इथं पण. मग ह्याच सेंटेन्स पुन्हा मी लिहिलेले आहे. कमला इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल. पुन्हा इथं काय लिहिलं आहे बेटा? व्हेरी. हे जे व्हेरी आहे, खूप सुंदर. हे तर सुंदर आहे, विशेषण आहे, परंतु क्रियाविशेषण नाही. इथं खूप सुंदर. सुंदर कसे? खूप सुंदर. कमला इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल. इथं व्हेरी आहे, हा ॲडव्हर्ब आहे, हा ब्युटिफुलचं वर्णन करतोय. हा व्हेरी ॲडव्हर्ब कसं वर्णन करतोय? ब्युटिफुलचा. सो क्लिअर नाउ? क्रियाविशेषण, an adverb is a word that describes a verb, an adjective and another adverb itself. क्रियाविशेषण क्रियाचं, विशेषणाचं आणि क्रियाविशेषणाचं वर्णन करतोय, त्यालाच आपण काय म्हणतोय? क्रियाविशेषण म्हणतोय. दॅट इज द ॲडव्हर्ब, क्रियाविशेषण. आणि अजून एक एक्झाम्पल दिलं मी, लिहिलं 6th वन. शी इज अ व्हेरी क्लेवर गर्ल. शी इज अ व्हेरी क्लेवर गर्ल. असंच बेटा इथं हे जे व्हेरी आहे, हा व्हेरी ॲडव्हर्ब आहे. क्लेवर हे ॲडजेक्टिव्ह आहे, हुशार विशेषण आहे. ती खूप हुशार आहे, ती मुलगी खूप हुशार आहे. शी इज अ व्हेरी क्लेवर गर्ल. So friends, now write this adverb and all these examples, and write this example also first and fourth, and write in bracket क्रिया. या वाक्यामध्ये क्रियाविशेषण नाही. या वाक्यामध्ये काय लिहितं? ब्रॅकेटमध्ये काय लिहितं? पद्मा रीड्स आणि कमला इज अ ब्युटिफुल गर्ल. या दोन्ही वाक्यांसमोर ब्रॅकेटमध्ये या वाक्यामध्ये क्रियाविशेषण नाही असे लिहा.
म्हणजे पुढे चालून तुम्हाला स्पष्ट समजतोय. सो क्लिअर, राईट. पुढे जाऊया. ओके. सो नाव कम्स द 6th वन, प्रिपोजिशन. प्रीपोजिशन ह्याच्यामध्ये प्रीपोजिशन, प्री म्हणजे अगोदर, पोझिशन स्थान, प्रीपोजिशन बेटा नावामध्येच आहे. आणि मराठीमध्ये याला म्हणतोय शब्दयोगी अव्यय. काय म्हणतो मराठीमध्ये? शब्दयोगी अव्यय. मग हा प्रिपोजिशन काय म्हणतं बघूया. प्रिपोजिशनचा डेफिनेशन काय, कसे वापरतात, कुठं उपयोग होतो त्याचा बघूया बेटा. अ प्रिपोजिशन इज अ वर्ड दॅट shows relation between two nouns or pronouns. A preposition is a word that shows the relation between two nouns or two pronouns. दोन नामांमध्ये किंवा दोन सर्वनामांमध्ये जे संबंध आहे ते संबंध दर्शवणाऱ्या शब्दाला प्रिपोजिशन, शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. काय म्हटलं इथं? दोन नाम किंवा सर्वनाम मध्ये संबंध दर्शवणाऱ्या शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. टू नाउन्स आर टू प्रोनाउन्स, याच्यामध्ये काय संबंध काय. आणि एक्झाम्पल जेव्हा पाहतोय तेव्हा स्पष्ट होतोय. एक्झाम्पल पहा बेटा इथं. द बुक इज ऑन द टेबल. द बुक इज ऑन द टेबल या दिलेल्या वाक्यामध्ये ऑन प्रिपोजिशन आहे. पुस्तक कुठं आहे? टेबलवर आहे. द बुक इज ऑन द टेबल हा ऑन प्रिपोजिशन आहे बेटा. ओके. ऑन इज द preposition in the given sentence. And in the second example, fan is over my head. Over preposition आहे. Over is also preposition. Fan is over my head. Fan वर आहे, डोक्यावर, म्हणजे डोक्याला चिकटून नाहीये, वर आहे. म्हणजे जे हा पुस्तक द बुक इज ऑन द टेबल म्हणजे टेबलावर, म्हणजे टेबलावर चिटकून आहे टेबलाला. आणि हा फॅन इज ओव्हर माय हेड म्हणजे ओव्हर म्हणजे हा चिटकून नसून वरी आहे, लटकत आहे. ह्याला इथं ओव्हर म्हणतो बेटा. आणि तसेच द डॉग जम्पड इनटू द रिव्हर. इनटू इथं द डॉग जम्पड इनटू द रिव्हर ह्या सेंटेन्स मध्ये इनटू प्रिपोजिशन आहे. इनटू काय? प्रिपोजिशन आहे. आणि सेंटेन्स मध्ये हा प्रिपोजिशन काय करतो माहितीये? हा प्रिपोजिशन डॉग आणि रिव्हर हे दोन्ही नाउन्स आहेत. या दोन्ही नाउन्स मधला संबंध दर्शवतोय. दोन्ही नाउन्स मधला काय दर्शवतो? संबंध दर्शवतो. इथं तेच आहे. द बुक इज ऑन द टेबल हा बुक आणि टेबल हे दोन्ही नाउन्स आहेत. ह्या दोन्ही मधला संबंध ऑन म्हणजे प्रिपोजिशन दर्शवतोय. तसेच फॅन इज ओव्हर माय हेड हा फॅन इज ओव्हर माय हेड म्हणजे हे फॅन आणि हेड हे दोन्ही नाउन्स आहेत, त्याच्यामध्ये संबंध दर्शवतो ओव्हर. आणि वन मोर एक्झाम्पल इज देअर. दे केम फ्रॉम नांदेड. फ्रॉम इथं प्रिपोजिशन आहे. दे केम फ्रॉम नांदेड. दे सर्वनाम आहे, नांदेड नाउन आहे. दे केम फ्रॉम नांदेड ते नांदेडून आलेले आहेत. इथं फ्रॉम प्रिपोजिशन आहे. सो फ्रेंड्स, प्रिपोजिशन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. फॉर एक्झाम्पल सेंटेन्स मध्ये जर प्रिपोजिशन नाहीये तर व्हॉट हॅपन्स, काय होतंय? छोटा एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवतोय. सी इफ देर इज नो प्रिपोजिशन इन द सेंटेन्स. सेंटेन्स मध्ये जर प्रिपोजिशन नसेल, प्रिपोजिशन नसेल तर काय होतं? फॉर एक्झाम्पल, जस्ट फॉर फन इथे मी तुम्हाला सांगतोय. हा प्रिपोजिशन इथं मी कट केला, रब केला. हॅव रब दिस प्रिपोजिशन. इथला पण रब केला, इथला पण रब केला मी, इनटू पण रब केला आणि फ्रॉम पण रब केला. आता पहा हा सेंटेन्स वाचा बेटा, काही अर्थ येतोय का? द बुक इज द टेबल. द बुक इज द टेबल. द बुक इज द टेबल म्हणजे पुस्तक टेबल आहे का? इथं ऑन नसेल तर बघा ह्याचा अर्थच नाहीये, सेन्स नाहीये. द बुक इज द टेबल, देर इज नो सेन्स. द बुक इज द टेबल असा अर्थ होतोय. आणि द फॅन इज माय हेड. फॅन इज माय हेड म्हणजे माझं डोकं फॅन आहे का? अर्थ तेच व्हायला बेटा. ओव्हर जर इथं नसेल तर काय व्हायला? इथं माझं डोकं फॅन आहे असा अर्थ येतोय. तसं इथं तेच आहे. द डॉग जम्पड द रिव्हर काही अर्थच नाहीये. इन द सेम सेंटेन्स दे केम नांदेड.
दे केम नांदेड. नांदेडला आले का नांदेडहून आले. दे केम टू नांदेड जर असेल तर नांदेडला आले. दे केम फ्रॉम नांदेड असेल तर नांदेडवरून आले. दे केम टू नांदेड म्हणजे ते नांदेडला आले टू, आणि दे केम फ्रॉम नांदेड म्हणजे नांदेडवरून आले. सो सी हाऊ द prepositions are very important in a sentence. So there must be the preposition. The book is on the table. The fan is over my head. And the dog jumped into the river. And they came from Nanded. इथं फ्रॉमच्या ऐवजी म्हणजे ते नांदेडून आले. ते कुठून आले? नांदेडून. इथं फ्रॉमच्या ऐवजी समजा आपण टू लिहिलं तर काय होतं? दे केम टू नांदेड. ते नांदेडला आले. म्हणजे अर्थ बदलला इथं. दे केम टू नांदेड म्हणजे ते नांदेडला आले. दे केम फ्रॉम नांदेड म्हणजे नांदेडवरून आले किंवा नांदेडून आले. असे वाक्याचे अर्थ बदलतात आणि वाक्याचा संबंध दर्शवतो. अशा प्रकारे हा अडवर्ब, क्रियाविशेषण आणि प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय हे दोन तुम्हाला समजले असतील. प्लीज राईट डाऊन. आणि नेक्स्ट आपण बघूया 7th आणि 8th दोन उरलेले आहेत. दोन राहिलं कंजंक्शन आणि इंटरजेक्शन. लेट्स सी द टू. विद्यार्थी मित्र, कंजंक्शन उभयान्वयी अव्यय 7वा पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे 7वा टॉपिक आहे. कंजंक्शन उभयान्वयी अव्यय पाहूया आपण कशाला म्हणतात. अ कंजंक्शन इज अ वर्ड. अ कंजंक्शन इज अ वर्ड that joins two or more words or sentences. A conjunction is a word that joins two or more words or sentences. दोन किंवा त्यापेक्षाही जास्त शब्दांना किंवा वाक्यांना जोडणारा शब्द, जे वाक्यांना जोडतोय आणि शब्दांना जोडतोय, अशा शब्दांना उभयान्वयी अव्यय कंजंक्शन असे म्हणतात. म्हणजे सोपे होण्यासाठी आपण दोन वाक्य जोडतोय, कधी दोन शब्द जोडतोय. असे शब्द जे उभयान्वयी अव्यय असतात. बघूया कोणते कोणते आहेत ते. इथं एक्झाम्पल्स पाहूया. काय दिलं? दोन किंवा त्यापेक्षा जास्त शब्दांना किंवा वाक्यांना जोडणाऱ्या शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. प्लीज राईट डाऊन स्टुडंट्स. So let's see the examples. See the first example. Rama and Lakshmana are brothers. Rama and Lakshmana both are brothers. राम आणि लक्ष्मण हे दोघे भाऊ आहेत. इथं and जे शब्द आहे हे and शब्द राम and लक्ष्मण, रामा आणि लक्ष्मणा या दोन्ही नाउन्स, दोन नामांना इथं and हा शब्द जोडतोय. सो and इज कंजंक्शन. हे जे and आहे हे कंजंक्शन आहे, उभयान्वयी अव्यय आहे. म्हणजे and काय करतो? दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोडतोय, म्हणून त्याला काय म्हणतो आपण? उभयान्वयी अव्यय. and रामा and लक्ष्मणा आर ब्रदर्स. हे and उभयान्वयी अव्यय आहे. आणि तसेच दूसरा एग्जाम्पल, मदर इज ट्राइंग टू फीड द बेबी बट इट इज रनिंग अवे फ्रॉम हर. मदर इज ट्राइंग टू फीड द बेबी बट इट इज रनिंग अवे फ्रॉम हर. See students, there are two independent sentences. The two independent sentences are joined by one conjunction, that is but. हे but but जे आहे हे उभयान्वयी अव्यय आहे. हे उभयान्वयी अव्यय ज्याप्रमाणे and इथं दोन शब्दांना जोडलं तसे इथं हे but हा शब्द दोन स्वतंत्र वाक्यांना जोडलेला आहे. मित्र हो, याला व्याकरणामध्ये कॉम्पाउंड सेंटेन्स, संयुक्त वाक्य असे म्हणतात. जेव्हा आपण हे टॉपिक शिकूया तेव्हा सांगतोय, तेव्हा डिटेलमध्ये शिकवतोय. फक्त आता हा परिचय दिलेला आहे. म्हणजे दोन हे स्वतंत्र वाक्य, दोन सिंपल वाक्य आहेत आणि हे बट ना हे दोन्ही एक कॉम्पाउंड सेंटेन्स म्हणजे बट
दोन स्वतंत्र वाक्यांना एकत्र केलेलं आहे. म्हणजे मदर इज ट्राइंग टू फीड द बेबी, आई मुलाला खाऊ घालण्याचे प्रयत्न करतोय, पिल्ल्याला. मदर इज ट्राइंग टू फीड, फीड म्हणजे खाऊ घालणे, जेवू घालणे. फीड द बेबी, मदर इज ट्राइंग टू फीड द बेबी, आईनं पिल्ल्याला खाऊ घालण्याचे प्रयत्न करताय, परंतु इट इज रनिंग अवे फ्रॉम हर, परंतु तो पिल्लू, जिथे पिल्लू छोटा आहे तो आईपासून दूर पळतोय. आणि हे दोन शब्द बटनं जोडले गेले. मित्र हो, इथं एक तुम्हाला अजून एक टेक्निक सांगतो. इथं समजा या वाक्यातलं हे बट काढलं, हे बट नाहीये समजा, आणि इथं बेबी नंतर एक फुल स्टॉप दिलं, आणि इट मधलं हे आई कॅपिटल लेटर, पहिला एबीसीडी मधलं जे अक्षर जर लिहिलं इट्स आई, तर हे वाक्य दोन स्वतंत्र वाक्य होतात. इथं एक फुल स्टॉप, एक कॅपिटल, शेवटी एक फुल स्टॉप आहे. असे हे बट काढलं तर हे दोन वाक्य काय होतात, ते स्वतंत्र वाक्य होतात. सिंपल सेंटेन्सेस, दोन वाक्य आहेत. परंतु ह्या दोन वाक्यांना हा बट शब्दाने जोडलेला आहे. दॅट इज उभयान्वयी अव्यय. उभय मीन्स टू, उभय म्हणजे दोन. हा म्हणजे दोन किंवा त्यापेक्षा जास्त नाम असू शकते, नाव असो किंवा वाक्य असो, ह्याला जोडणाऱ्या शब्दांना काय म्हणतो, उभयान्वयी अव्यय, कंजंक्शन असं म्हणतोय. सो हे इथं बट हे काय आहे, उभयान्वयी अव्यय. अँड आणि बट असे आहेत उभयान्वयी अव्यय. हा तिसरा एक्झाम्पल बघूया. फादर इज प्लकिंग द व्हेजिटेबल्स अँड मदर इज कलेक्टिंग दम इन अ बास्केट. बाबांनी भाजीपाले तोडत आहेत आणि इथं अँड आईनं ते भाजीपाले एका टोपल्यामध्ये, गमल्यामध्ये किंवा बास्केटमध्ये गोळा करीत आहे. Here also we have two sentences. Father is plucking the vegetables, one sentence. आणि इथं जर फुल स्टॉप दिला, अँड काढला, मदरचा एम जर कॅपिटल लिहिला, मदर इज कलेक्टिंग देम इन अ बास्केट, हे पण एक स्वतंत्र सेंटेन्स आहे. हे दोन्ही स्वतंत्र म्हणजे स्वतंत्र वाक्य अँड ना जोडले गेले आहेत. सो फ्रेंड्स, whenever two words are two sentences, two or more words are two or more sentences, when they are joined by a word, the word is called conjunction. विद्यार्थी मित्र हो, दोन किंवा त्यापेक्षा जास्त शब्द असो किंवा वाक्य असो, जेव्हा एका शब्दाने जोडले जातात, कोणते शब्द, अँड, बट, सो, हे असे जे शब्द असतात, यांना इंग्लिशमध्ये उभयान्वयी कंजंक्शन किंवा मराठीमध्ये उभयान्वयी अव्यय असे म्हणतोय. सो मित्र हो, अशा प्रकारे हे जे उभयान्वयी अव्यय शब्द आहेत, अँड, बट, अँड हे जे वापरले आपण, ते उभयान्वयी शब्द आहेत आणि हे ग्रामर मध्ये दोन वाक्यांना किंवा शब्दांना जोडतात. क्लिअर? वेल, अंडरस्टँड? राईट, ओके. नाउ द लास्ट वन. आता हा पार्ट्स ऑफ स्पीच धडेमधलं शेवटचा जे टॉपिक आहे, दॅट इज इंटरजेक्शन. व्हॉट इज दॅट? दॅट इज इंटरजेक्शन. त्याला केवल प्रयोगी अव्यय म्हणतात किंवा उद्गारवाचक शब्द देखील म्हणतात. त्याला केवल प्रयोगी अव्यय किंवा उद्गारवाचक शब्द. म्हणजे ह्याचं मग केवल प्रयोगी अव्यय किंवा उद्गार शब्द याला कशाला म्हणतोय बघूया. डेफिनेशन पहा. An interjection is a word that expresses sudden feelings. इंटरजेक्शन म्हणजे काय? सडन फिलिंग्स, आपल्या मनात जे भावना येतात अचानक, म्हणजे अगोदर ठरलेले नसतात ते. अचानक म्हणजे अगोदर ठरलेले नसतात, ते सडनली आपण एक पाहिलं जे व्यक्त करतो त्याला म्हणतो केवल प्रयोगी अव्यय शब्द किंवा उद्गारवाचक शब्द. मराठीत काय म्हटलं? आश्चर्य किंवा अचानक भावना. आश्चर्य किंवा अचानक भावना. हे आश्चर्य म्हटलं तर आपण पूर्वी ठरवून बोलत नाही, तेव्हाच आपलं म्हणजे आपल्या मनातून ते भावना येतात. आश्चर्य किंवा अचानक भावना दर्शवणाऱ्या शब्दाला केवल प्रयोगी अव्यय किंवा उद्गारवाचक शब्द असे म्हणतात. म्हणजे आश्चर्य, अहो आश्चर्य असे म्हणतो आपण, तसे अचानक भावना हे व्यक्त करणारे शब्द उद्गारवाचक शब्द किंवा केवल प्रयोगी अव्यय. मित्र एक्झाम्पल्स बघूया. नंबर 1.
हा, एक्झाम्पल्सच्या अगोदर अजून एक तुम्हाला मी म्हणजे एक एक्सप्लेनेशन देतोय. समजा मित्र, तुम्ही एखादी फॉरेस्ट, जंगल, डीप फॉरेस्ट, घनदाट जंगल आहे, जंगलामध्ये तुम्ही गेलात सपोज, समजूया आपण, आणि अचानक जेव्हा तुम्ही जात आहात जंगलातून, तेव्हा अचानक तुमच्या समोर एक वाघ, टायगर येतोय. whenever you are passing through the jungle, along the jungle, then suddenly a tiger comes in front of you. A tiger comes. Then what is your feeling? जेव्हा वाघ समोर येतोय तर आपला फिलिंग काय असते? द फर्स्ट फिलिंग इज बापरे, बापरे, असे हे जे भीती, भय व्यक्त करतोय, दट इज द केवल प्रयोग यावे, दट इज द उद्गारवाचक शब्द. एखादी सर्प दिसला, स्नेक, तेव्हाही भीती व्यक्त करतो, बापरे, साप, एवढा मोठा साप. असे हा भीती व्यक्त करणारा, किंवा एखादी सुंदर एखादी वस्तू दिसली, वाह किती छान आहे, वाह किती सुंदर आहे, असे आपण म्हणतोय, तेच केवल प्रयोगी. इथे एक्झाम्पल दिलं, हुरे वी हॅव वॉन द मॅच. हॅपीनेस, आनंद, आनंद व्यक्त करतोय, हुरे. जेव्हा आपल्या मनात आनंद होतोय ते व्यक्त करण्यासाठी, आनंद व्यक्त करण्यासाठी इंग्रजीमध्ये हुरे एक शब्द आहे. वी हॅव वॉन द मॅच. समजा तुम्ही क्रिकेट खेळत आहात, सर्वांना आवडतोय क्रिकेट, आणि तुमचं टीम क्रिकेट खेळतोय, आणि त्यातल्या त्यात यू आर द कॅप्टन ऑफ द टीम. तुम्ही त्या टीमचे कॅप्टन आहात, आणि तुमचं टीम मॅच जिंकलेला आहे. तुमच्या टीम मॅच जिंकलेला आहे. जे क्षणी आपला टीम मॅच जिंकतोय त्या क्षणी आपल्या मनात किती आनंद असतोय. हाऊ हॅपी वी आर एट द मोमेंट वी विन द मॅच. सो द मोमेंट, ते क्षण जे असते ते कसे असते? अत्यानंद, व्हेरी एक्स्ट्रीम हॅपीनेस, एवढा आनंदाचा असतोय. असे एक्स्ट्रीम हॅपीनेस व्यक्त करण्यासाठी शब्द काय वापरतात? हुरे, वी हॅव वॉन द मॅच. हुरे, असे हुरे हात वर करतात, हुरे वी हॅव वॉन द मॅच, अशा जोरात म्हणतात हुरे. हे काय व्यक्त करतो? हुरे, हॅपीनेस, आनंद व्यक्त करतोय. सो दिस इज इंटरजेक्शन, दिस इज केवल प्रयोग यावे, दिस इज उद्गारवाचक शब्द, उद्गारवाचक वाक्य. आणि सेकंड एक्झाम्पल बघूया आपण. पहिल्या एक्झाम्पल मध्ये आपण हॅपीनेस व्यक्त केलेला आहे. सेकंड बघूया. अलास, ही इज नो मोर. अलास, ही इज नो मोर. सॅडनेस, दुःख. जेव्हा माणूस दुःख व्यक्त करतोय तेव्हा त्याच्या तोंडात येणारा पहिला शब्द आहे अलास. कोणता शब्द आहे? अलास. म्हणजे दुःख व्यक्त करतोय. ही इज नो मोर. ही इज नो मोर, ह्याचा अर्थ बहुतेक तुम्हाला समजला असेल. ही इज नो मोर, तो आता नाहीये. इट मीन्स इनडायरेक्टली ही डाईड. ते मृत्यू पाहिलेला आहे, ते मेलेला आहे, असे दुःख व्यक्त करतो, सॅडनेस. सो आनंद व्यक्त करण्यासाठी हुरे आणि दुःख व्यक्त करण्यासाठी अलास असे शब्द आपण वापरतोय. आणि तसेच तिसरा एक एक्झाम्पल दिलेला आहे. ओ व्हॉट अ ब्युटिफुल फ्लॉवर इट इज. ओ, एखादे सुंदर फुल बघितलं, मनात खरंच आनंद होतोय, हो म्हणतोय, ओ व्हॉट अ ब्युटिफुल फ्लॉवर इट इज. किती सुंदर फुल आहे, असे आपण हे आपलं उद्गारवाचक किंवा आश्चर्य व्यक्त करतोय. अशा प्रकारे डिअर स्टुडंट्स, we have finished the first lesson. We have completed the first lesson, that is parts of speech. I hope you have understood the lesson very well, and I hope you have taken all the notes. You have written down all the notes. Please, if you have not written yet, please review the video and write down all the notes so that you cannot forget them, so that you can retain them forever. सो इथं थांबूया विद्यार्थी मित्र.
आज आता या लेसन मध्ये पार्ट्स ऑफ स्पीच आपले संपलेले आहेत आणि पुढच्या धड्यामध्ये पुढचा एक नवीन लेसन घेऊन आपण पुढे जाऊया. दॅट इज आर्टिकल्स. इंग्रजी भाषेतले जे आर्टिकल्स आहेत ते आर्टिकल्स आपण पुढच्या लेसन मध्ये बघूया. तोपर्यंत ऑल द बेस्ट. टेक केअर ऑफ युअर सेल्फ.